नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची जी भरती प्रक्रिया झालेली आहे, तर त्याच्या संदर्भात जो निकाल आहे तर तो पात्र उमेदवारांचा याद्या ज्या आहेत तर त्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे. तर त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तर तो मैदानी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराची यादी जी आहे जवान वाहन चालक पदासाठीची, त्यानंतर मैदानी परीक्षेसाठी पात्र ठरलेले उमेदवार जवान पदासाठी, त्यानंतर जिल्ह्यानुसार त्यांची जी यादी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर सर्वात पहिले तुम्ही बघू शकता यवतमाळ आहे, वाशिम, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, रत्नागिरी, परभणी, नाशिक, नांदेड, नागपूर, मुंबई उपनगर, मुंबई शहर, कोल्हापूर, जळगाव, हिंगोली, गोंदिया, गडचिरोली, धुळे, धाराशिव, आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, भंडारा, बीड, अहमदनगर, अमरावती, त्यानंतर लघु टंकलेखक पदासाठी झालेली जी परीक्षा आहे तर त्याच्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराची यादी आहे. त्यानंतर लघु टंकलेखक निम्न श्रेणी पदासाठीचे जे पात्र उमेदवार आहेत त्यांची आहे. त्यानंतर जवानी वाहन चालक या पदासाठीचे पात्र उमेदवाराची यादी आहे. त्यानंतर जवान पदासाठीची जी पात्र उमेदवार आहेत त्यांच्या नावाची यादी आहे. तर हे राज्य उत्पादन शुल्क विभागाची जी भरती प्रक्रिया झालेली आहे तर त्याची याद्या ज्या आहेत नियुक्ती याद्या तर त्या आलेल्या आहेत. त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण माहिती होती. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही राज्य उत्पादन शुल्क विभागाचा पेपर दिलेला आहे का आणि कुठल्या जिल्ह्यामधून तुम्ही अर्ज केला आहे आणि कुठल्या पदासाठी अर्ज केला होता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे PDF बघू शकता. हे संपूर्ण डिटेल त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.